या मुलाखतीच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत। खरं तर आजपासून बरोबर 7 दिवसांनी ह्या वेळेपर्यंत महाराष्ट्राचं भविष्य पुढचं काय असणार आहे ते स्पष्ट होणार आहे आणि सर्वार्थानं खूप महत्त्वाची अशी ही निवडणूक आहे। 5 वर्षांपूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती त्यावेळेला तुम्ही खूप वेगळ्या स्थितीमध्ये होता। 5 वर्षांमध्ये खूप स्थित्यंतर झालेली आहेत आणि मला सगळ्यात काळजी किंवा मला दुःख ज्या गोष्टीचं होतं ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो पूर्णपणानं विचका झाला आहे। तर हा विचका होण्यामध्ये आपलाही हात आहे, म्हणजे दुर्दैवानं किंवा अपरिहार्यपणानं म्हणूया आपण, असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही, कारण महाराष्ट्राची संस्कृती ही वचनबद्धतेशी निगडीत आहे। ज्या ज्या वेळेला कोणी वचनाचा भंग करतो त्या वेळेला त्याला धडा शिकवणं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मी त्या संस्कृतीप्रमाणे ज्याने मला दिलेलं वचन तोडलं त्याला धडा शिकवण्यासाठी उभा राहिलो। आता विचका हा त्याच्यानंतर खरा केला गेला, आजपर्यंत कधी नव्हतं असं अत्यंत नीच पातळीचं राजकारण हे महाराष्ट्रात सुरू झालं। म्हणजे पक्ष ठीक आहे, राजकारण म्हटल्यानंतर काही लोक इकडनं तिकडे जातात, मात्र पक्ष फोडून संपवण्याचा प्रयत्न केला जातोय। नाव चिन्ह बेधडकपणाने दुसऱ्याला दिलं जाते। हा जो काय दरोडेखोरांचा सहभाग राजकारणामध्ये आला ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। त्याच्यामुळे ह्या दरोडेखोरांना महाराष्ट्रातून आता हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे। पण जसं त्याच्यानंतर कुटुंबियांना बदनाम करणं, लोकांवरती, ज्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या धाडी टाकून त्यांना आयुष्यातनं उठवणं, त्यांच्यावरती खोटेनाटे आरोप करणं, त्यांना पक्षात घेऊन पुन्हा म्हैसूर सँडल सोपने आंघोळ घालून शुद्ध करून घेणं, उठणं वगैरे लावून पळी पंचपात्रांनी त्यांची सगळी पूजा करणं, हा सगळा जो काय विचका ज्यांनी केला त्या भारतीय जनता पक्ष याला जबाबदार आहे। नाही, एकीकडे आपण जर 19ला, म्हणजे आत्ता मी तुमच्या काही मुलाखती आणि भाषणांमध्ये पण तुम्ही बोलताना मी ऐकलं की नरेंद्र मोदी आत्ता येत आहेत आणि प्रचार करतायत आणि पंतप्रधानांना असा येऊन प्रचार करणं तुम्हाला मान्य नाही आहे असं तुम्ही वारंवार बोलताय। हे शिवसेना प्रमुखांचं मत होतं। नाही, पण मुद्दा असा की 19च्या इलेक्शनच्या वेळेलाही ते येऊन प्रचार करत होते, त्यावेळेला तुम्ही त्याला आक्षेप नाही घेतला, पण त्यावेळेला तुम्हाला सोयीचं होतं। नाही, पण त्याच्याही आधी, खूप वर्ष आधी आम्ही सत्तेत होतो नव्हतो, कदाचित अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा पण बाळासाहेबांनी हे मत मांडलं होतं शिवसेना प्रमुखांनी की कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान हा एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही। तो मुद्दा मी आता यांचं हे अतिरेक व्हायला लागला म्हणून तो मी अधोरेखित केला। कारण जेव्हा आपण शपथ घेतली जाते, कोणी शपथ घेतो तेव्हा संविधानाची शपथ घेऊन सर्वांशी मी समान न्यायाने वागेन अशी ती शपथ असते। आणि शिवसेना प्रमुख तर असंच म्हणायचे की जर तुम्हाला प्रचार करायचा असेल तर पंतप्रधान पद सोडा, मुख्यमंत्री पद सोडा आणि तुम्ही वाटेल त्याचा प्रचार करा, अन्यथा